जय जय रघुवीर समर्थ। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्या ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। भरतकुल भाग्य कलिके भावरसानंद परिणता सारे जगदखिल मोहन कले जय जय रंगाधिदेवते देवी जय जय रंगाधिदेवते देवी जय जय रंगाधिदेवते देवी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। तर आज या झूम मीटिंग साठी जमलेले सगळे माझे युवा मित्र आणि सोबतच जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ या मीटिंगचा एक आनंद घेत असतील, ऐकत असतील, श्रवण करत असतील, या सगळ्यांना ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी नमस्कार करतो आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो। मला आज विषय देण्यात आला श्री समर्थांचं राष्ट्रोत्थान। तर लक्षात घ्या, आज आपल्या राष्ट्राला, मी म्हणेन की कुठल्याही राष्ट्राला आज ज्या ज्या विचारांची खरोखर आवश्यकता आहे किंवा व्यवस्थापकीय दृष्ट्या अत्यंत सफल ठरलेले असे जे विचार असतील, असे सगळे विचार जर आपल्याला कुणाकडून मिळतात तर ते श्री समर्थ रामदास स्वामींच्याकडनं आपल्याला मिळतात। मला खूप आनंद झाला की माझ्या युवा मित्रांनी अशा पद्धतीचं एक वैचारिक जागरण सुरू केलेलं आहे। खूप छान उपक्रम ही मुलं राबवतायत आणि आजच्या युवा पिढीनं, आजच्या मुलांनी जे काही करायला हवं त्यात ही मुलं खूप मोठं एक महत्कार्य करतायत असं मी म्हणेन। त्यांनी मला आजचा विषय जो दिला, आधी पूर्वी चर्चा झाली होती, जेव्हा मला त्यांनी वक्ता म्हणून बोलावलं तेव्हा आमची चर्चा चालली होती की समर्थांची निर्याण कथा आपण ऐकूया का। पण होतं असं की आमचा स्वानंद मला म्हणाला की दादा निर्याण कथा जनरली सगळ्यांना माहिती असते सामान्य, आपण एक वेगळा कुठला तरी युवकांना किंवा मुलांना प्रेरित करेल असा समर्थांचा पैलू सांगितला तर बरं होईल। जसं की मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल किंवा समर्थांचे राष्ट्राला चेतविणारे किंवा राष्ट्राला जागृत करणारे, राष्ट्रोत्थान करणारे। मुळात लक्षात घेऊया, आपण सगळे सुज्ञ आहात, आपलं श्रवण भरत झालेलं असेल, परंतु तरी जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो, तो म्हणजे असा की राष्ट्रोत्थान तर काय,
या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर मरगळ आलेल्या राष्ट्राला, मरगळ आलेल्या राष्ट्राला जे विचार अगदी ज्या राष्ट्रात संचार भरतात, असे विचार म्हणजे राष्ट्रोत्थानक विचार थोडक्यात. तर श्री समर्थांचे राष्ट्रोत्थान या अर्थानं आजचा आपण विषय घेतलाय. खूप सुंदर विषय मुलांनी मला दिलाय. तर आपण पाहत होतो की राष्ट्राला, देशाला आवश्यक असणारे जे जे विचार आहेत ते कुणाकडनं आपल्याला मिळतात? तर समर्थांच्याकडनं आपल्याला हे विचार मिळतात. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आठवतं. स्वातंत्र्यवीर सावरकर एके ठिकाणी असं म्हणतात की मला माझ्या नजरेसमोर दोन चित्र नेहमी दिसतात. एक म्हणजे इटलीचा उठाव करणारा जोसेफ मॅझिनी आणि एक म्हणजे महाराष्ट्राचा उठाव करणारा रामदास. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे वाक्य आहे, लक्षात घ्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जर आदर्श कुणी असेल तर तो इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी हा होता. ते त्याला आपला आदर्श मानतात. या जोसेफ मॅझिनीचं आत्मचरित्र आणि राजकारण नावाचं एक पुस्तक सुद्धा स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं आहे. तर या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच स्वातंत्र्यवीर आपल्याला सांगतात की मला दोन चित्र नेहमी डोळ्यासमोर दिसतात. एक म्हणजे इटलीत सशस्त्र क्रांतीचा उठाव करणारा जोसेफ मॅझिनी आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रीय विचारांचा उठाव करणारे समर्थ रामदास स्वामी. म्हणजे काय? तर जर मी बघायला गेलो तर महाराष्ट्राचा मॅझिनी म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि इटलीचा मॅझिनी आणि महाराष्ट्राचे रामदास स्वामी. महाराष्ट्रात उठाव करणारा महाराष्ट्राचा मॅझिनी म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि इटलीमध्ये उठाव करणारा इटलीचा समर्थ रामदास म्हणजे जोसेफ मॅझिनी. अशा अर्थाचं सावरकरांचं ते वाक्य आहे, लक्षात घ्या. तर विषय असा की मी आपल्याला सांगत होतो कोण कुणाचा गुरु होता, कोण कुणाचे शिष्य होते, या गोष्टींच्या फंदात आणि वादातीत मुद्द्यात मला पडण्याचा रस वाटत नाही, आवश्यकता वाटत नाही. या गोष्टींवर आजपर्यंत बरीच चर्चा झालेली आहे, उहापोह झालेला आहे. पण कसं असतं समजून घ्या आपण सगळ्यांनी. एखादी व्यक्ती आहे, एखादी घटना आहे, ती घटना कितीही सत्य असेल पण जर समोरच्याला तुमची ती बाब, ती गोष्ट मान्यच करायची नसेल तर तो ती मान्यच करत नाही. त्यामुळे विनाकारण आपण या गोष्टीत आपली शक्ती व्यय करण्यापेक्षा, खर्च करण्यापेक्षा आपण काय करूया, साधारणपणे एक तर्कसंगत मुद्दा तुमच्या समोर मांडतो. तो असा की जेव्हा आपण समर्थ रामदास स्वामींचं एकंदर साहित्य बघूया तेव्हा आपल्या लक्षात येईल की आत्ताच्याच नाही तर भावी पिढीच्यात निर्माण होणाऱ्या अगदी एखाद्या श्रेष्ठ अशा नेत्याचं गुरुपद जर कुणाकडे येणार असेल तर त्याला आवश्यक असं सगळं वाङ्मय हे फक्त आणि फक्त माझ्या श्री समर्थांचंच वाङ्मय. इतर कोणत्याही संतांचं वाङ्मय जगातल्या एखाद्या नेत्याला उपयोगी पडेल असं नाहीये, लक्षात घ्या. समर्थांनी अध्यात्म सांगितलं, राजकारण सांगितलं. आपण आपल्या व्याख्यानात पुढे चालून हा मुद्दा बघणार आहोतच. पण जाता जाता सांगू की एखाद्या नेत्याला राज्य शकट हाकताना आवश्यक लागणार सगळं साहित्य जर एखाद्या संतांनी निर्माण केलं असेल तर ते साहित्य म्हणजे केवळ आणि केवळ रामदास स्वामींच्याकडे. म्हणजे भविष्यात येणाऱ्या अनेक पिढींच्यात निर्माण होणाऱ्या नेत्याचं जर गुरुपद कुणाला द्यायचं असेल तर ते मी म्हणेन श्री समर्थ रामदास स्वामींशिवाय अन्य कोणताही माणूस, कोणताही संत, कोणतीही व्यक्ती आपल्याला तिथे योग्य दिसणार नाही. लक्षात. विषय थोडा अवघड आहे. आजकाल काय आहे, विदेशामध्ये, परदेशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये अगदी शुद्ध मराठी शब्द सांगायचं तर फॉरेन कंट्रीज मध्ये काय झालंय, 4 एरियांच्या मधनं खूप प्रचंड संशोधन चालू. हे 4 एरियाज म्हणजे कुठले? तर व्यक्तित्व विकास, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व कलेचा विकास, मानवीय संबंध आणि प्रबंधन म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. मॅनेजमेंट, सेल्फ हेल्प, लीडरशिप आणि
या एरियांच्या मधनं जे संशोधन चालू आहे, म्हणजे या बाबींवर खूप लिहिलं जातंय, खूप बोललं जातंय, खूप विचारमंथन सुरू आहे. या चारही बाबींवर जर आपल्याला मार्गदर्शक आणि महत्वाचा असा एखादा ग्रंथ हवा असेल, तर तो ग्रंथ म्हणजे कुठला असेल, तो महाभारत नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे या चारही बाबींवर प्रचंड सखोल प्रमाणात चिंतन महाभारतात झालेलं आहे. मी म्हणेल की महाभारतासारखा अन्य ग्रंथ जगात झालेला नाही. पण जेव्हा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागू, महाभारतातल्या सगळ्या कथा जेव्हा आपण गाळून टाकू आणि त्याच्यातल्या उपदेशाचं सार जेव्हा आपण एकत्र करू, तेव्हा जर कुठला एक ग्रंथ निर्माण होईल, तो कसा असेल, तर तो दासबोध असेल. लक्षात घ्या. मला आमचा स्वानंद आणि इतर माझे मित्र म्हणाले की बुवा जाता जाता थोडा दासबोधावर आणि दासबोधातल्या शिकवणुकीवरही प्रकाश टाकूया आपण. मी म्हटलं जसं आपल्या व्याख्यानात अनुषंगाने विषय येईल तसं आपण बोलत जाऊया. तर महाभारतातल्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार जर आपण एकत्र केला आणि कथा जर वगळून टाकल्या, तर कुठला ग्रंथ जन्माला येईल, तर तो दासबोध ग्रंथ आहे. लक्षात घ्या. या चार बाबींवर म्हणजे व्यक्तिमत्व विकास, प्रबंधनशास्त्र, नेतृत्व कलेचा विकास आणि मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू किंवा सेल्फ हेल्प म्हणू, व्यक्तित्व विकास म्हणू, या बाबींवर जर आपल्याला खूप मौलिक मार्गदर्शन मिळवायचं असेल, तर पहिल्यांदा महाभारत आणि दुसऱ्यांदा दासबोधाचाच आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागतो. लक्षात. म्हणजे दासबोधाचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आयुष्यात जे जे केलं आणि इतर मानव प्राण्यांनी आपल्या आयुष्यात जे जे करावं असं सांगितलं, या सगळ्या बाबी ज्यात अंतर्भूत होतात, तो ग्रंथराज म्हणजे दासबोध. थोडक्यात सांगायचं झाल्यास आपण सगळे सुज्ञ आहात. गडावरची अनेक शिबिरं आपण अटेंड केलेली आहेत. तर जाता जाता आपल्याला थोडा एक शाब्दिक कोटीचा भाग सांगतो. दासबोध म्हणजे काय, तर दासाला झालेला जीवनाचा बोध आणि दासाने आपल्याला करविलेला जीवनाचा बोध इज कॉल्ड दासबोध. लक्षात घ्या. दासबोध काय, तर दासाला म्हणजे रामदास स्वामींना झालेला जीवनाचा बोध आणि त्यांनी आपल्याला करविलेला जीवनाचा बोध, याचं नावच दासबोध आहे. म्हणजे अगदी अध्यात्मापासून ते झोपडी कशी बांधावी इथपर्यंत प्रापंचिक विचार या दासबोधानं आपल्याला दिलेले. म्हणून मी तुम्हाला जाता जाता एवढं नोट डाऊन करायला सांगेल की दासबोधासारखा आणि महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ या जगात दुसरा नसेल. असा हा आमच्या रामदास स्वामींनी दिलेला दासबोधातला विचार. आता लक्षात घ्या, आपला मूळ विषय आहे की समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्रोत्थान, त्यांनी केलेले राष्ट्रजागरण, धर्मजागरण, देशजागृती. तर जेव्हा देशावर संकट आलेलं असतं, जेव्हा सगळ्या बाजूंनी परिस्थिती खालावलेली असते, जेव्हा संपूर्ण समाज हा अंधारमय वातावरणात असतो, थोडक्यात सांगायचं झालं तर पारतंत्र्याच्या गुलामगिरीत असतो, अंधकारात असतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या मुलानं, एखाद्या तरुणानं आपलं जीवन कशा प्रकारे वेचावं आणि इतर लोकांना कशा प्रकारे एक आदर्श निर्माण करून द्यावा, याचा जर आपल्याला आदर्श पाहायचा असेल, याचं जर आपल्याला उदाहरण पाहायचं असेल, तर ते जीवन म्हणजे माझ्या रामदास माऊलीचं जीवन, श्री समर्थ रामदास स्वामींचं जीवन. म्हणजे रामदास स्वामींचा काळ हा 400-425 वर्षापूर्वींचा होता, ज्यावेळी की महाराष्ट्रावर परकीयांची सत्ता होती, आपण गुलामगिरीत जगत होतो. आणि अशा या कालावधीत या मुलानं एक धर्मजागरण करण्यासाठी, राष्ट्रजागरण करण्यासाठी, देशजागरण करण्यासाठी आपला जो देह होता, आपलं जे जीवन होतं, ते चंदनाप्रमाणे उगाळलं. लक्षात. 10 वर्षांचे श्री समर्थ रामदास स्वामी होते. मी चरित्र भागात जास्त जाणार नाही,
त्याचं कारण असं आहे की श्री समर्थांचा चरित्र भाग हा आपण सर्वजण जाणून आहोत, आणि जरी आपण तो जाणून नसू तरी श्री समर्थांवरच्या गोष्टीरूप पुस्तकात तो आपल्याला कधीही वाचायला मिळेल. आपण जर आपल्या या मुलांनी जर एवढं व्यवस्थित प्लॅनिंग करून हा झूम मीटिंगचा घाट दासनवमीच्या निमित्ताने घातला असेल, तर काहीतरी एक वेगळा समर्थ विचार आपल्या समोर यायला हवा. कथा तर आपण निरंतर ऐकत असतो. गोष्टीरूप कथा ऐकण्यात आणि त्या परत 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 सांगण्यात मला तितकासा काही महत्वाचा भाग वाटत नाही. महत्वाचा भाग वाटत नाही याचा अर्थ त्या बिलकुलच निरुपयोगी आहेत असं मला बिलकुल म्हणायचं नाही. परंतु कथा या आपण वाचून समजून घेऊ शकतो. पण त्या कथेमागचा जो एक मूळ गाभा असतो, त्याचा जो एक ज्याला की आपण महत्वाचा भाग म्हणतो, श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म हा फार पूर्वीच्या आमच्या बीड प्रांतातच झालेला आहे. समर्थांचं जे जन्मगाव आहे जांब नावाचं, हे फार पूर्वीच्या बीड प्रांतातच होतं. म्हणजे जेव्हा आपण दासायन नावाचा ग्रंथ वाचायला घ्या, तेव्हा आपल्याला हा उल्लेख सापडेल की फार पूर्वीच्या बीड प्रांतात जांब या गावाचा समावेश होतो. तर समर्थ हे मूळ या जांबेच, ठोसर त्यांचं आडनाव, नारायण ठोसर. आणि आता हे गाव बीड पासून दुसऱ्या जिल्ह्यात गेलेलं आहे. अंबड तालुका जालना जिल्हा पूर्वी ते होतं. आता तो अजून तालुका वेगळा घनसांगवी तालुका झालाय आणि जालना जिल्हा झालाय. पण अगदी बीड पासून 1.5-2 तासाच्या अंतरावरचं हे मराठवाड्यातलं एक छोटंसं खेडेगाव, जिथे श्री समर्थांचा जन्म झाला. तर फार काही डिटेल कथा न सांगता जाता जाता आपल्या अनुषंगाने जितका विषय येईल तेवढाच मी आपल्या समोर मांडला. 10 वर्षांचे श्री समर्थ रामदास स्वामी होते, म्हणजे त्यावेळेचे नारायण. तर 10 वर्षांचा हा नारायण एक दिवस घरात दिसेनासा झाला आणि सगळीकडे नारायणाचा शोध झाला. आज घरात, माझ घरात, स्वयंपाक घरात, परसदारी, सगळीकडे नारायणाच्या आईनं. पण नारायण आणि शेवटी शोधता शोधता नारायणाची आई म्हणजे समर्थांची आई एका अडगळीच्या खोलीत गेली. तर तिथे समर्थांच्या आईला म्हणजे राणूबाईंना हा त्यांचा 10 वर्षांचा नारायण अगदी पद्मासन घालून ध्यानस्थ अवस्थेत बसलेला दिसला. आणि मग राणूबाईंनी या नारायणाला प्रश्न केला की नारोबा, अरे इथे अडगळीच्या खोलीत का बसलास बाळा? तू इथे अडगळीच्या खोलीत बसून कसला एवढा विचार करतोयस? तेव्हा हा 10 वर्षांचा नारायण म्हणाला, आई अगं मी विश्वाचा विचार करतोय, मी राष्ट्राचा विचार करतोय, चिंता करीतो विश्वाची. लक्षात घ्या, 10 वर्षांचा नारायण काय म्हणाला? चिंता करीतो विश्वाची. अगं मी जेव्हा माझ्या आजूबाजूला बघतो तेव्हा मला बेचिराख झालेला समाज दिसतो. कापल्या जाणाऱ्या माझ्या गोमाता दिसतात, फुटणारी हिंदूंची मंदिरं दिसतात, बेचिराख होणारा समाज दिसतो, पळवून नेल्या जाणाऱ्या माझ्या माता भगिनी दिसत आहेत ना. या राष्ट्राचं काय होईल, या माझ्या देशाचं काय होईल, या समाजाचं काय होईल, हाच एक विचार म्हणाले मी करतोय. हीच एक चिंता मला लागली आहे. त्यामुळे नारायण म्हणाले की चिंता करीतो विश्वाची. 10 वर्षांचा नारायण. लक्षात घ्या, 10व्या वर्षी या मुलाला अवघ्या विश्वाची, अवघ्या राष्ट्राची, अवघ्या देशाची चिंता पडलेली होती. आणि असा हा 10 वर्षांचा नारायण या राष्ट्राच्या, या देशाच्या चिंतेपोटी 12व्या वर्षी लग्नाच्या मंडपातून बोहल्यावरून मार्गस्थ झाला, पलायन केलं. आता बरीच मोठी मंडळी जेव्हा समर्थांवर बोलतात तेव्हा ते पळाले, पळकुटे अशा पद्धतीचे एक शब्द वापरण्यात येतात. तर माझं असं मत आहे व्यक्तिगत की अशा गोष्टी आपण बोलायला नाही हव्या. ते मार्गस्थ झाले, बोहल्यावरून चालते झाले, त्यांनी पलायन केलं, असे अनेक सुंदर शब्द मराठी भाषेत आहेत आणि आपण ते वापरू शकतो. आपण कुणाच्या बद्दल बोलतोय हे बोलत असताना जर आपण थोडा विचार केला तर ते कधीही माझ्या मते खूप चांगलं असतं. असो, तो मुद्दा नाहीये. तर
असा हा नारायण, बालपणीचा नारायण 12व्या वर्षी लग्नाच्या भोवल्यावरून मार्गस्थ झाला. त्यानं पलायन केलं. सावधान हा शब्द ऐकला आणि ते निघून गेले. लक्षात घ्या. का निघून गेले? तर त्यांना तोच एक रुटीनचा जो भाग असतो तो करायचा नव्हता. त्यांना इतकं नक्की माहित होतं की जर आज मी या लग्नाच्या फंदात अडकलो तर जो एक राष्ट्रविचार, जो एक देशविचार, जो एक धर्मविचार, जो एक देवविचार मला जगापर्यंत न्यायचा आहे तो मला नेता येणार नाही. त्यामुळं योग्य वेळेला ते सावध झाले. सावधान शब्द ऐकून सावध झाले. माझ्या आवाजात काही डिस्टर्बन्स येतोय का परत? नाही, मध्ये येत होता पण आता नाही. ओके आहे ना? येस. जर काही डिस्टर्बन्स असेल तर मला मधून सांगा तुम्ही, म्हणजे आपण एक 2 मिनिटाचा पॉज वगैरे घेऊया. तर आपला विषय हा चालला होता की त्यांनी सावधान शब्द ऐकला आणि ते भोवल्यावरून निघाले. कारण त्यांना या संसाराच्या फंदात अडकायचं नव्हतं. त्यांना हे चांगलंच उमजलेलं होतं की जर मी आत्ता यात अडकलो तर मला जो राष्ट्राचा संसार करायचा आहे, धर्माचा संसार करायचा आहे, देवाचा संसार करायचा आहे, तो मला करता येणार नाही. त्यामुळे ते वेळीच सावध झाले. कारण त्यांना त्याही वेळेला काय दिसत होतं तर फुटणारी हिंदूंची मंदिरं दिसत होती, देवळं दिसत होती, पळवून नेण्यात येणाऱ्या माझ्या माता भगिनी दिसत होत्या, बेचिराख झालेला, नष्ट झालेला समाज दिसत होता, काळबंडलेला, परकीय आक्रमणांनी त्रस्त झालेला देश दिसत होता. त्यामुळे त्यांनी घर सोडलं, ते पळून गेले, मार्गस्थ झाले, पलायन केलं त्यांनी. कारण त्यांचंच एक वाक्य आपल्याला सांगतो. त्यांनी काय सांगितलंय तर देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. तर लग्न मंडपातून ते निघून गेले. निघून गेले ते कुठे आले? थेट नाशिक क्षेत्री ते आले. कुठून? जांबेहून, म्हणजे मराठवाड्यातून, जालना जिल्ह्यातून, बीड जिल्ह्यातून त्या काळच्या ते नाशिकला आले. म्हणजे त्याही वय वर्ष 12व्या वर्षी देखील त्यांना इतकं नक्की माहिती असेल की नाशिक नावाचं एखादं क्षेत्र आहे. पूर्वीच्या काळी जसं पैठण क्षेत्र होतं, प्रतिष्ठान नगरी, दक्षिण काशी म्हणतात त्याला, तर तसंच नाशिक नावाचंही क्षेत्र होतं. नाशिकला त्या काळात अत्यंत मोठं तीर्थक्षेत्राचं महत्व होतं. आजही जे कायम आहे, पण त्याही काळात ते तितकंच महत्वाचं होतं. समर्थ 12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरून निघून कुठे आले तर नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर ते नाशकात राहिले नाहीत. नाशिक पासून जवळ एक 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर टाकळी नावाचं जे एक गाव आहे, खेडेगाव आहे, तिथं ते राहिले. म्हणजे त्यांनी ध्यानभूमी म्हणून त्यांच्या पुढच्या सगळ्या जीवन प्रवासातली जी त्यांची एक महत्वाचा टप्पा होता त्याची निवड म्हणून त्या टाकळीची निवड त्यांनी त्यांची ध्यानभूमी म्हणून केली. लक्षात घ्या. समर्थ निघून नाशिकात आले. नाशिकच्या जवळ जे टाकळी नावाचं गाव आहे तिथे समर्थ आले. तिथे त्यांनी काय केलं तर तिथे गोदावरी आणि नंदिनी या 2 नद्यांचा संगम आहे. तिथे त्यांनी आपल्या तपाचरणाला आरंभ केला. वय वर्ष 12. आपण सगळी अत्यंत तरुण मुलं आहात. आपल्यासाठी मुद्दाम हा विषय थोडा खोलात जाऊन बोलणार आहे. त्यांनी तिथं काय केलं तर तिथे त्यांनी त्यांची पुढची एक दिनचर्या ठरवून घेतली. ज्यावेळी त्यांचं वय 12 वर्षांचं होतं. लक्षात घ्या. टाकळीला आले. गावाच्या थोडं बाहेर त्यांनी अशी एक गुफा स्वतःच तयार केली की जिथे त्यांना ध्यान करता येईल. आणि त्या गुफेत त्यांनी आपली तिथली त्या नाशिकातली रोजची एक दिनचर्या ठरवून घेतली. ते रोज ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. म्हणजे पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त असतो. समर्थ रामदास स्वामी वय वर्ष 12 सकाळी 3:30 ला ते उठायचे. स्नान आणि अंघी कुरकून त्यांचा सकाळचा जप
4 वाजता सुरू व्हायचा, लक्षात घ्या. या नाशिकाच्या वास्तव्यात नाशिक टाकळी परिसरात समर्थांचा जवळपास आयुष्याचा 12 वर्षांचा कालखंड व्यतीत झालेला आहे, लक्षात घ्या. 12 वर्ष समर्थ तिथे राहिले. तर या 12 वर्षात समर्थांनी टाकळीला काय केलं तर 3 गायत्री पुरश्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप केलाय. सकाळी उठायचं, स्नान आणि गुरकू सूर्योदय झाल्यानंतर सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार घातल्यानंतर परत तो जो संगम होता, या संगमात कमरेपर्यंत पाण्यात उभं राहून परत दुपारी 12 पर्यंत त्यांचं ते गायत्रीचं अनुष्ठान चालायचं, रामनामाचा जप चालायचा. अशी ही दिनचर्या या मुलानं वय वर्ष 12 पासून वर्ष 24 पर्यंत अगदी एकही दिवस खंड न पाडता अव्याहतपणे निरंतरपणे कन्सिस्टंटली फॉलो केली, लक्षात घ्या. आपण मुलांनी समर्थांच्या चरित्रातून काय बोध घ्यायचा तर हा घ्यायचा. आज मी असेल, तुम्ही असाल, आपण सगळे असू. ब्रह्ममुहूर्त काय इथपासूनच आपली सुरुवात आहे. आपल्याला मुळात ब्रह्ममुहूर्तच माहित नसतो. मी स्वतः रामदासी आहे, मठपती आहे, पण मी सुद्धा एवढ्या ब्रह्ममुहूर्तावर उठून समर्थांसारखा एक दिनचर्येचा भाग पाळू शकतो का तर नाही. म्हणजे अगदी जगाला तत्वज्ञान सांगायचं आणि आपण मात्र असा आव्हानायचा की मी हे सगळं करतो, अशातला प्रकार नाही. जे आहे ते आहे. मी स्वतः देखील ही गोष्ट करू शकत नाही. पण समर्थांचं वय काय असेल तर 12 वर्षाचं वय. आणि या 12व्या वर्षापासून या व्यक्तीनं, या मुलानं आपलं एक जीवन घडवलं. कसं घडवलं बघा. अव्याहतपणे 12 वर्ष, अखंडितपणे 12 वर्ष त्यांनी हा जो टाइम टेबल होता तो फॉलो केला. ही जी दिनचर्या होती ती फॉलो केली, ती पाळली. आता आपण सगळी मुलं आहोत. मला तुम्हाला काही प्रश्न असे विचारायचे की 12व्या वर्षी वयाचा हा मुलगा घरातून बाहेर पडला आणि नाशिकला आला. नाशिकला आल्यानंतर त्यांची दिनचर्या त्यांनी स्वतःच ठरवून घेतली. रोज सकाळी पहाटे लवकर उठायचं. त्यानंतर स्नानादी उरकून जपाला आरंभ करायचा. जप झाल्यानंतर सूर्य उगवतीच्या वेळेला सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार झाल्यानंतर परत 12 वाजेपर्यंत अनुष्ठान करायचं. त्यानंतर मग ते त्या टाकळी गावात भिक्षा मागायची. भिक्षा मागून म्हणजे भिक्षा एक लक्षात घ्या बरं का, भिक्षेवर मी बोलेन पुढं, पण भिक्षा म्हणजे काय तर धान्य स्वरूपात ती भिक्षा यायची बरं का. आज आपण गडावर पाहतो धान्य स्वरूपात ते भिक्षा घेतात. म्हणजे समर्थांनी धान्य स्वरूपात ती भिक्षा घेतली आणि धान्य स्वरूपात ती भिक्षा घेऊन नंतर हाताने ते काहीतरी त्याचं जेवण बनवत असतील, काय असेल. जेवण झाल्यानंतर दुपारच्या वेळेला हा मुलगा, हा नारायण चालत चालत त्या टाकळीपासून नाशिकला जायचा. नाशिकला जाऊन तेथील धर्मशाळेत, मंदिरांमध्ये जे काही ग्रंथ असतील, जे काही पुस्तकं असतील, त्या ग्रंथांचा अभ्यास करायचा, त्या पुस्तकांचा अभ्यास करायचा, काही लिखाण, वाचन, चिंतन करायचं. त्यानंतर नाशिक, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे नाशिक हे तीर्थक्षेत्र होतं. त्यामुळं त्या काळात दुपारच्या वेळेला नाशिकात जर कुठे काही कीर्तन प्रवचन चाललं असेल तर ते ऐकायचे आणि संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला परत श्री समर्थ रामदास स्वामी टाकळीला यायचे. अशी ही त्यांची त्या 12 वर्षाच्या नंतरची टाकळीच्या वास्तव्यातील दिनचर्या होती, नाशिकच्या वास्तव्यातील दिनचर्या होती. आणि ही दिनचर्या त्यांनी 12 वर्ष पाळली. मी मगाशी तुम्हाला बोललो की मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की 12व्या वर्षी घरातून बाहेर गेलेला मुलगा 12 वर्ष एकच दिनचर्या पाळतो. ही दिनचर्या पाळत असताना श्री समर्थांना तू आज सकाळी किती वाजता उठलास रे असा विचारणारं कोणी होतं का? नाही.
तू आज सूर्यनमस्कार घातलेस का असं विचारणारं कोणी होतं का? नाही. तू आज रामनामाचा जप केलास का, गायत्रीचा जप केलास का, हे विचारणारं कोणी होतं? नाही. तू आज कोणता ग्रंथ वाचलास, काय लिखाण केलंस, कशाचं चिंतन केलंस, कुठलं कीर्तन ऐकलंस, कुठलं प्रवचन ऐकलंस, हे विचारणारा कोणी होता? नाही. मला तुम्हाला हे सांगायचंय की 12 वर्ष असा विचारणारा, असा टोकणारा कुणी नसताना देखील एखाद्या मुलानं अखंडितपणे, अव्याहतपणे अशी आपली जीवनचर्या, दिनचर्या सांभाळावी, हे किती कौतुकास्पद आहे सांगा बरं मला. 10-12 वर्षांची मुलं आज आपणही बघतो. आपण आहोत तेवढ्या वर्षाचे. आपलं वय तेवढंच आहे. आपण स्ट्रिक्टली एवढा टाइम टेबल फॉलो करू शकू का? आपल्याला घालून दिला तर? समर्थांना हे विचारणारं कोणी नव्हतं, सांगणारं कोणी नव्हतं. पण तरी देखील त्यांनी ते फॉलो केलं. का? कारण जर महान बनायचं असेल, तर तुम्हाला कुठेतरी स्वतःला एक बंधन घालून घ्यावं लागतं, एक शिस्त घालून घ्यावी लागते, एक दंडक घालून घ्यावा लागतो. श्री समर्थांनीच सांगितलेलं आहे की अतिनियम करू नये, पण केल्याविना राहो नये. की अतिनियम करू नका तुम्ही. जेवढं त्याच्याने होतंय तेवढंच करा. पण बिना नियमाचं तुमचं आयुष्य नसावं. त्या आयुष्याला कुठला तरी नियम असावाच, शिस्त असावीच. तर अशा अर्थाचं जीवन समर्थांनी 12 वर्षांचं त्या टाकळी वास्तव्यात घेतलं, लक्षात घ्या. त्यांनी स्वतःला दंडक घालून घेतला. आणि मग काय झालं की 12 वर्षात 3 गायत्री पुरस्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप झाला. भगवंताचं सगुण दर्शन श्री रामप्रभूंनी इथं श्री समर्थांना दिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे 12व्या वर्षातून घरातून निर्गमन, निघून जाणं, पुढे 12 वर्ष तपाचरण, शारीरिक सौष्ठव प्राप्त करणं किंवा व्यायाम करणं, शरीर कमावणं ज्याला आपण म्हणतो, तो प्रकार. आणि पुढे 12 वर्ष समर्थांनी काय केलं लक्षात घ्या. तर असे तू हिमाचल, मगाशी आपल्याला आमच्या राधेश्यामनी खूप सुंदर सांगितलं की समर्थ असे तू हिमाचल फिरले बरं. काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत अखंड हिंदुस्थान समर्थांनी पायाखालून घातलेला आहे. आता मलयगिरीचं चंदनवन म्हणजे काय, तर कन्याकुमारीचा भाग, लक्षात घ्या. लक्षात घ्या. काश्मीरला आपण काय म्हणतो तर नंदनवन म्हणतो. भारताचं नंदनवन म्हणजे काश्मीर. आणि मलयगिरीचं चंदनवन म्हणजे काय, तर कन्याकुमारीचा भाग, केरळचा भाग. तर अशी असे तू हिमाचल यात्रा, पदयात्रा श्री समर्थांनी वय वर्ष 24 ते वय वर्ष 36 केली. या पदयात्रेत समर्थांना खूप गोष्टी कळाल्या, खूप अत्यंत, ज्याला की आपण म्हणू सर्वार्थानं चौकोनी चिरा समर्थ कुठे झाले असतील तर या पदयात्रेत समर्थन चौकोनी चिरा झाले, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी, अष्टपैलू व्यक्तित्व समर्थांचं या पदयात्रेनं झालं 12 वर्षांची. कारण मुलांना एक लक्षात घ्या, आपला देश हा भारत देश, हा हिंदुस्थान जर आपल्याला समजावून घ्यायचा असेल ना, तर तो केवळ एकाच गोष्टीमुळे कळू शकतो. ती गोष्ट म्हणजे पदयात्रा. पदयात्रेनं आपला देश जितका चांगल्या प्रकारे कळू शकतो, तितका तो इतर कुठल्याही मार्गाने तुम्हाला कळणार. टीव्हीवर न बघून, प्रसिद्धी माध्यमातून बघून, म्हणजे आपले न्यूज चॅनल्स वगैरे यातून बघून हा देश कळत नाही. त्यासाठी काय तर पदयात्रा करायला लागते. कारण थोडा अवघड विषय आहे, पण तुम्हाला हा विषय मुद्दाम तुमच्या समोर बोलतोय, कारण तरुणांनी जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर कसं होणार ना. तरुणांना या गोष्टी कळल्या पाहिजेत. पदयात्रेनं देश कळतो मी एवढ्यासाठी म्हणतोय, टीव्हीतनं बघून तो देश कळत नाही. कारण असं आहे की टीव्हीतून आपल्याला खरं काही दाखवलं जात नाही. आपली जी प्रसिद्धी माध्यमं आहेत, प्रसार माध्यमं आहेत, 80% प्रसार माध्यमं ही विदेशी सत्तांना विकली गेलेली आहे. ते खरं तुम्हाला काही दाखवत नाही. तुम्हाला जर खरा देश जाणून घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला पदयात्रा करायला लागेल, जी की समर्थांनी वय वर्ष 24 ते वय वर्ष 36 केली. ऐन त्यांच्या तारुण्यात ती केली. आणि त्यातून त्यांनी काय केलं तर देश समजावून घेतला.
आपला देश कळण्यासाठी त्यांनी पदयात्रा केली. आज आज भारताचा दक्षिण भारत हा जो भाग आहे, हा अर्ध्याच्या वर भाग जवळपास ख्रिश्चनीकरण याचं होण्याच्या मार्गावर आहे, लक्षात घ्या. आंध्र असेल, केरळ असेल, तमिळनाडू असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, या दक्षिण भारतात इतक्या कॉन्व्हेंट शाळांची निर्मिती झाली आहे. कॉन्व्हेंट स्कूल असतील, चर्चेस असतील. अर्ध्याच्या वर दक्षिण भारत हा ख्रिश्चनीकरणाच्या मार्गावर आहे. आज या दक्षिण भारतात वैदिक संस्कृती थोड्या प्रमाणात सनातन वैदिक धर्म टिकून असल्या कारणानं, त्याची पाळंमुळं घट्ट असल्या कारणानं त्यांना ते जड जात आहे. पण तरी देखील बऱ्यापैकी प्रमाणात ख्रिश्चनीकरणाचं काम अत्यंत सफाईदारपणे, अत्यंत ज्याला की आपण म्हणू गुप्तपणे हे लोक करतायत. त्यानंतर भारताचा जो एक नॉर्थ ईस्टचा भाग आहे, ज्याला की आपण उत्तर पूर्व भारत म्हणूया, म्हणजे 7 राज्य, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल, ही जी राज्य आहेत, इकडे सुद्धा ख्रिश्चनीकरणाचं बऱ्यापैकी एक वादळ निर्माण होत आहे. या गोष्टी समजावून घेण्यासाठी काय करायला लागेल, तर पदयात्रा करायला लागेल, देशाची भ्रमंती करायला लागेल, जी समर्थांनी 450-450 वर्षांपूर्वी केली. का केली, तर पदयात्रेनं समाज कळतो, पदयात्रेनं देश कळतो, समाजाच्या अंतरंगातून शिरून बघता येत. आणि या पदयात्रेच्या दरम्यान असे तो हिमाचल फिरत असताना समर्थांना एक अतिशय उघड घटना दिसली, एक अतिशय विचित्र घटना त्यांच्या पाहण्यात आली. ती अशी, ती कुठे, तर उत्तर प्रदेशमध्ये मथुरेत श्रीकृष्णाचा, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव होता आणि त्या निमित्तानं प्रचंड हिंदू समुदाय जमलेला होता. या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात 50-60 यवन आले. या यवनांनी या जमलेल्या त्या लोकांच्यातनं 15-20 हिंदूंच्या मुली निवडल्या, भराभर बाजूला केल्या आणि एका नावेमध्ये या मुलींना टाकलं आणि ते तिथून निघून गेले. बाकी अख्खा जमलेला हिंदू समाज फक्त बघत राहिला, फक्त बघ्याची भूमिका या समाजानं घेतली. काहीही हा समाज करू शकला नाही. हे समर्थांनी बघितलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इतका जर समाज हतबुद्ध झालेला असेल, इतका जर समाज बेचिराख झालेला असेल, इतक्या जर समाजाच्या भावना शून्य झालेल्या असतील, तर या समाजासाठी मला काय करता येईल, या राष्ट्रासाठी मला काय करता येईल, या देशासाठी मला काय करता येईल, असा विचार समर्थांच्या मनाला तिथे शिवला. समर्थ काय म्हणतात, तर वन्ही तो चेत वावा रे, चेत विताची चेत. या समाज मनात मला एक राष्ट्रभक्तीचा, देशभक्तीचा, धर्मभक्तीचा, देवभक्तीचा वन्ही म्हणजे आग, स्फुल्लिंग पेटवावं लागेल, तरच हा देश टिकू शकेल. म्हणजे तारुण्यात समर्थांनी जे देशाटन केलं, जी तीर्थयात्रा केली, या तीर्थयात्रेत समर्थ, मी आपल्याला सांगितलं की असे तो हिमाचल फिरले. हिमालयात त्यांना श्वेत मारुतीचं दर्शन देखील झालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हिमालयात प्रत्यक्ष श्वेत मारुतीने समर्थांना दर्शन दिलंय. तसा विचार करायला गेलं तर हिमालयात एकट्यानं जाणं आणि एकट्यानं राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे, खूप अवघड. आणि परत आपण जी चर्चा करतोय ती 450 वर्षापूर्वींची चर्चा करतोय. आज तरी दळणवळणाची साधनं झालेली आहेत, तिथपर्यंत लोक राहतायत, पण तो काळ कसा असेल लक्षात घ्या. म्हणजे हिमालयाची एक, जेव्हा आपण हिमालयाच्या संदर्भाने विचार करू, अभ्यास विषय घेऊन हिमालयाचा विचार करू, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की कुठलाही साधू कधी हिमालयात एकट्यानं जाण्याचं धारिष्ट्य करत नाही. पण हा साधू समर्थ रामदास स्वामी एकटे हिमालयात गेलेत, त्या काळात तिथं राहिलेत, तिथं त्यांना श्वेत मारुतीनं दर्शन दिल्याचा उल्लेख आहे. तर असा सगळा देश फिरत असताना त्यांनी हाच विचार केला की या देशातली ही जी जनता आहे, ही परदास्याच्या पंकात अडकलेली, परशक्तीच्या अंकित झालेली, या लोकांसाठी मी काय करू शकेन. आणि मग
अशी ही पदयात्रा करून श्री समर्थ रामदास स्वामी जेव्हा परत आले, कुठे तर चाफळला आले, वय वर्ष 36. म्हणजे लक्षात घ्या, जाता जाता आतापर्यंत आपण जो व्याख्यानात विषय बघितला तो असा की समर्थ रामदास स्वामी निघाले घरातनं वयाच्या 12व्या वर्षी. पुढे 12 वर्ष तपाचरण, अनुष्ठान, भगवत प्राप्ती, भगवत दर्शन घेऊन शारीरिक सौष्ठव, शरीर सामर्थ्य प्राप्त करून पुढे 12 वर्ष त्यांनी देशाटनात घालवली, समाज समजावून घेतला, देशाची परिस्थिती समजावून घेतली, राष्ट्राची परिस्थिती समजावून घेतली, याचं चिंतन केलं. आणि मग वय वर्ष 36 या वर्षी त्यांनी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ ठरवली. म्हणजे काय केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या कार्याला सुरुवात केली. मला एखादं कार्य जर करायचं असेल तर काय करावं लागतं सांगू का? घरातून बाहेर पडला आणि कार्य झालं असं होत नाही. त्यासाठी आधी तुम्हाला जगात काय चालू आहे, आपल्या आजूबाजूला परिसरात काय चालू आहे, याचा एक अभ्यास करावा लागतो. या अनुषंगानं त्यांच्या साधना काळात आणि त्यांच्या देशाटनात त्यांनी हा अभ्यास केला की माझ्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, आणि मग त्यांनी आपल्या कार्याची एक दिशा ठरवून त्या कार्याला आरंभ केला, चाफळवत. आता त्यांच्या हे लक्षात आलं की जर हा देश, हा धर्म, इथला देव टिकवायचा असेल, इथला समाज टिकवायचा असेल, या लोकांना राष्ट्रभक्तीनं प्रेरित करायचं असेल तर काय करावं लागेल? यांच्या मनात एक जी भीती आहे ती घालवावी लागेल. यांना एक आराध्य द्यावं लागेल. आराध्य कुणाचं तर प्रभू रामचंद्राचं आराध्य श्री समर्थांनी आपल्याला सगळ्यांना दिलं. आता श्री रामचंद्रांचंच आराध्य का बरं? तर श्रीरामांचं जीवनचरित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा ते एक अलौकिक आणि विलक्षण जीवनचरित्र आहे असं मी आपल्याला सांगेन. श्री रामचंद्रांनी काय केलं तर रावणाच्या बंदिवासात देव देखील अडकलेले होते. संत एकनाथ महाराज वर्णन करतात की रावणानं देवांना सुद्धा बंदिवासात टाकलेलं होतं. गणेश गाढवे वळी, म्हणजे गणपतीला कशाचं काम दिलं होतं रावणाने तर गाढवं वळण्याचं काम दिलं. आता जो रावण होता, मदोन्मत्त रावण होता, या रावणाने देवांना देखील अंकित केलं होतं. अशा देवांना बंदिवासातून सोडवलं कुणी तर प्रभू रामचंद्रांनी. मग आजच्या समाज सुद्धा हा जो हतबद्ध झालेला समाज आहे, सेल्फ रिस्पेक्ट गमावलेला समाज आहे, या समाजाला जर आपल्याला उभं करायचं असेल, यांच्या मनात जर देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती याचं प्रज्वलन करायचं असेल तर आपल्याला श्रीरामांचं आराध्य या समाजासमोर दिलं पाहिजे. म्हणून श्री समर्थांनी या चाफळला रामजन्मोत्सव चालू केला. श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं त्यांनी एक घाट घातलं, एक सुरुवात केली. समर्थ म्हणतात की रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्सव मांडला. ज्या माझ्या रामानं देवांचंही रक्षण केलं अशा रामाचा उत्सव मी करतो. आणि याच रामाबरोबर आराध्य दिलं सगळ्या समाजाला समर्थांनी रामाचं, आणि आदर्श दिला हनुमंताचा. म्हणजे काय, आराध्य आपलं श्रीराम असू शकेल, पण आदर्श कोण तर हनुमंत, शक्तीची उपासना. समर्थांनी ठिकठिकाणी आपल्या साधना काळात असेल, आपल्या पर्यटन काळात असेल, आपल्या देशाटन काळात असेल, समर्थांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं उभी केली. श्रीराम आणि मारुती यांचे 1100 मठ समर्थांनी स्थापन केले. हे आपण सगळेजण जाणून आहोत. म्हणजे अगदी महाराष्ट्रातले 11 मठ तर आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहेच आहे, पण उत्तर भारतात, दक्षिण भारतात अशा अनेक ठिकाणी समर्थांनी मारुतीचे मठ स्थापन केले, रामाचे मठ स्थापन केले. अगदी दिल्लीला देखील श्री समर्थ स्थापित मठ आहे, मारुती आहे, लक्षात घ्या. अयोध्येत देखील समर्थ स्थापित मारुती आहे. तर समर्थांनी श्रीरामाचं आराध्य दिलं आणि मारुतीचा आदर्श
समाज मानसासमोर ठेवला, या देशातल्या लोकांसमोर ठेवला. कारण मारुती ही बळाची देवता आहे, शक्तीची देवता आहे. समर्थ हे शक्तीचे उपासक होते, त्यामुळे ते रोज स्वतः सूर्य नमस्कार घालत असत. सूर्याची उपासना ही त्यांच्या घराण्यात जरी परंपरागत असेल तरी त्यांनी गायत्री पुरस्चरण असेल, सूर्यनमस्कार असतील, हे अगदी प्राणपणानं जपलं. कारण घराण्यात परंपरा असणं ही मोठी गोष्ट नाही. बऱ्याच लोकांच्या घराण्यात बऱ्याच परंपरा असतात, पण आपण त्या प्राणपणाने जपतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. समर्थांनी अगदी शेवटपर्यंत या परंपरा जपल्या, उपासना जपली, यात त्यांचं कौतुक आहे. लक्षात घ्या, हा आदर्श आपण समर्थांचा घ्यायला हवा. तर शक्तीची उपासना म्हणून त्यांनी मारुतीरायाचा आदर्श आपल्या समोर ठेवला. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, शक्तीने पावती सुखे शक्ती नसता विटंबना, शक्तीने नेटका प्राणी वैभवे भोगता दिस. म्हणजे शक्तीचे ते पुरस्कर्ते होते, शक्तीचे उपासक होते, म्हणून त्यांनी मारुतीसारखं आदर्श आपल्याला दिला आणि रामांसारखं आराध्य आपल्याला. आणि मग सांगितलं की लोकांनो, तुम्ही घाबरू नका, तुम्ही बिलकुल घाबरू नका. घाबरण्याचं काही एक कारण नाही. तत्कालीन समाज हा त्या काळातल्या परकीय आक्रमणांना, परकीय सत्तेला दबून राहत असे, घाबरून राहत असे. पण समर्थांनी एक राष्ट्रभक्तीचं, धर्मभक्तीचं, शक्तीचं स्फुलिंग लोकांच्या समाजात चेतवण्यासाठी रामाचा, मारुतीचा आदर्श समाजात परत एकदा घालून दिला. शक्तीची उपासना सांगितलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आपल्या मागे कोण आहे तर राम आहे. तो कसा आहे, रक्षिता देव देवांचा, त्याचा उत्सव मांडले. राम कसा आहे तर तो अत्यंत पुरुषार्थी आहे, तो खूप पुरुषार्थी आहे. आणि अशा रामाची आपण उपासना करा, अशा मारुतीची आपण उपासना करा, ज्या योगी की आपल्याला कुठलीही भीती उरणार, कसलीही चिंता, कसलीही काळजी आपल्याला करावी लागणार. आणि असं एक स्फुल्लिंग समर्थांनी समाज मनात निर्माण केलं. समर्थ काय म्हणत, नारायण ठोसर, हे जे मी तुम्हाला त्यांचं नाव सांगितलं, हे त्यांचं मूळ नाव होतं. पण समर्थ काय म्हणत तर स्वतःला रामाचा दास म्हणवून घे. मी कोण आहे तर रामाचा दास आहे, म्हणून पुढे रामदास हे अभिधान त्यांना प्राप्त झालं. या जगात जर कुणी समर्थ असेल तर तो फक्त आणि फक्त राम आहे. म्हणून ते म्हणत असत की श्रीराम समर्थ. आणि पुढे रामानितकाच समर्थ त्यांचा हा शिष्य, म्हणजे त्यांचा हा दास झाला, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो तर समर्थ रामदास, असा तो एक प्रकार आहे. लक्षात घ्या. तर समर्थांनी एक घोषणा दिली बघा, समर्थांनी एक घोषणा दिली. कोणती? जय जय रघुवीर समर्थ. ही घोषणा समर्थांची आहे. तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की ही घोषणा सुद्धा किती पुरुषार्थ आहे बघा या घोषणेत. जेव्हा आपण खऱ्या अर्थानं बिंबीच्या देठापासून जय जय रघुवीर समर्थ ही घोषणा देतो, तेव्हा आपल्या अंगात एक शक्ती संचार झाल्यासारखं होतं. याचं कारण काय तर या घोषणेतच मुळात पुरुषार्थ आहे. इतके समर्थ रामदास स्वामी पुरुषार्थाचे उपासक होते. म्हणजे काय असतं, देशाला, देशातल्या लोकांना, युवकांना, मुलांना, समाजाला, राष्ट्राला एक नेहमी एक नारा लागतो. विषय कळतोय ना माझा सगळ्यांना, जड नाही जाते ना फार? होय होय बुवा. कळतंय. ओके. तर मी आपल्या समोर सांगत होतो की समाजाला, देशाला, राष्ट्राला, लोकांना, मुलांना, युवकांना एक नारा लागतो, एक घोषणा लागते. या घोषणेवर बरंच काही अवलंबून असतं. जसं की स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम नावाची घोषणा होती. लक्षात घ्या. या वंदे मातरम या एका घोषणेवर आपल्या सगळ्या क्रांतिकारकांनी, सगळ्या क्रांतीवीरांनी आपलं स्वतंत्र जीवन बेतून टाकलं.
वंदे मातरम हा एक नारा, ही एक घोषणा देता देता सगळ्या कारकांनी तुरुंगात गेले, फटके खाल्ले, फाशीवर गेले, अनंत यातना सहन केल्या, बर्फाच्या लादीवर उघडं झोपवून चाबकाचे फटके क्रांतिकारकांना मारण्यात आले इंग्रजांकडून. तेही हसत हसत खाल्ले. कारण काय, तर क्रांतिकारकांच्या मुखात तोंडात एकच नारा होता, एकच घोषणा होती. ती म्हणजे कोणती? तर वंदे मातरम, भारत माता की जय. हा एक नारा होता, ही एक घोषणा होती. या घोषणेवर, या नाऱ्यावर त्यांनी आपलं अख्खं जीवन अर्पण करून टाकलं, व्यतीत करून टाकलं. म्हणजे काय, तर समाजाला एक नारा लागतो, एक घोषणा लागते, जी की समर्थांनी त्यांच्या काळात दिली. कोणती? जय जय रघुवीर समर्थ. यातून त्यांनी समाजाची एक मोठ बांधली, आत्मविश्वास जागृत केला समाजात, राष्ट्रात, संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक विश्वास जागृत केला. समाजाच्या मनात विश्वास जागृत करावा लागतो. जेव्हा समर्थांनी 36 वय वर्ष 36 नंतर चाफळवरून आपल्या कार्याला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी त्यांचे अनेक रामदासी महंत घडवले. उत्तर भारतात जेव्हा त्यांचा प्रवास चालू होता, तेव्हा अनेक शीख गुरूंशी समर्थांची भेट झाली. शिखांचा हा जो एक संप्रदाय होता, या संप्रदायातून समर्थांना आपल्या संप्रदायाविषयी काही एक आउटलाईन मिळाली, काही एक आयडिया मिळाली, की शिखांचा हा जो संप्रदाय आहे, शीख हा वेगळा धर्म नाही बरं. आजकाल काय झालंय, की काहीतरी विनाकारणचे समाज मनात भ्रम पसरवून दिले जात आहेत. काहीतरी विनाकारण नको त्या गोष्टी युवकांच्या, मुलांच्या डोक्यात अशा हॅमर करून भरल्या जातात. शीख धर्म, शीख धर्म. शीख हा धर्म नाही, शीख हा पंथ आहे, खालसा पंथ आहे शिखांचा, जो की हिंदू धर्माचाच एक अविभाज्य भाग आहे. शिखांचं तत्वज्ञान काय, तर एक ओंकार सतनाम म्हणजे एकत्व. एक ओंकार सतनाम, कर्ता पुरख निर्बोल निर्वैर अकाल मूरत अजुनिसे भंग. म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे तो एकत्वाचा प्रकार, की भगवंत हा काय, ओंकार, एक ओंकार सतनाम. म्हणजे काय, तर शीख हा हिंदू धर्माचाच एक पंथ आहे. लढवय्या एक पंथ हिंदू धर्माचा जो म्हणता येईल, असा तो शीख पंथ आहे. पण असो, तो आपला आजच्या व्याख्यानाचा विषय नाही. तर समर्थांनी त्यांचे जे रामदासी तयार केले, हे तरुण बलशाली, शक्तीनं अगदी परिपूर्ण असणारे हे रामदासी त्या काळात समाजात समर्थांनी विखरून टाकले. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, देशोदेशी विखुरावे, असा एक तो समर्थांचा काहीतरी असं एक त्यांचं ते कोटेशन आहे. नेमकं लक्षात नाही येते ते माझ्या, पण महंते महंत करावे अशा पद्धतीचं ते काहीतरी आहे. आता मला ते स्मरणात नाही येते, त्याबद्दल क्षमस्व. तर समर्थांनी आपले हे जे महंत उभे केले, रामदासी उभे केले, या रामदासी लोकांनी, त्यांच्या या शिष्यांनी काय केलं, तर यांना समर्थांनी देशदेशी विखरून सोडलं, की तू इथे जा, या मठाची जबाबदारी तुझी, तू इकडे जा, या मठाची जबाबदारी तुझी. आणि हे रामदासी लोक समाज जागरण, राष्ट्र जागरण, धर्म जागरण, देश जागरण करत फिरू लागले. तेव्हा त्यांना समर्थांनी एक नारा दिला. तो कुठला, तर जय जय रघुवीर समर्थ. जेव्हा असे हे बलदंड शरीराचे रामदासी फिरू लागले आणि आपल्या खणखणीत आवाजात समर्थांनी लिहिलेले मनाचे श्लोक म्हणू लागले, घोषणा देऊ लागले, नारा देऊ लागले, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा काय झालं, तर समाजात आत्मविश्वास निर्माण, देशातल्या लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला, की हे तेज काहीतरी वेगळं आहे, ही मंडळी कुणीतरी वेगळी आहे, आता आपण काहीतरी करू शकतो. हा आत्मविश्वास समाजाच्या मनात निर्माण झाला.
आणि मुळात मी आपल्याला मगाशी सांगितलं की क्रांतिकारकांचा एक नारा होता वंदे मातरम नावाचा. असाच नारा समर्थांनी जय जय रघुवीर समर्थच्या रूपाने आपल्याला दिलेला. यानं काय झाला तर समाजातला पुरुषार्थ जागृत झाला. समाजाच्या मनातील पुरुषार्थाला खत पाणी घालण्याचं काम श्री समर्थांनी केलं. समर्थ स्वतःच काय म्हणतात तर आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करा. याचा अर्थ काय लक्षात घ्या की समाज मनात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. महात्मा गांधींनी काय केलं बरं मित्रांनो? महात्मा गांधींनी समाजाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला की तुम्ही इंग्रजांच्या विरुद्ध बाकी काही करू शकत नाही ना, नका करू, ठीक आहे, फक्त काय करा, माझ्यासोबत दांडी यात्रेला या. एक मूठ भर मीठ उचला हाताने, बस एवढं, दॅट्स इट. एवढंच करायचंय तुम्हाला. कशासाठी? तर समाजाच्या मनात हा आत्मविश्वास जागृत होण्यासाठी. समर्थांनी नेमकं हे केलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे काय केलं तर आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करा. म्हणजे काय तर माणसानं असा पुरुषार्थ करावा, असा पराक्रम करावा की पुरुषार्थ आपण करा, पण त्यातून सुख कोणाला मिळालं पाहिजे तर अख्ख्या देशाला मिळालं पाहिजे, अख्ख्या समाजाला मिळालं पाहिजे, अख्ख्या राष्ट्राला मिळालं पाहिजे. उत्थान कुणाचं झालं पाहिजे तर राष्ट्राचं झालं पाहिजे, राष्ट्रातल्या लोकांचं झालं पाहिजे, युवकांचं झालं पाहिजे. हे पुरुषार्थ जागृत करण्याचं काम श्री समर्थांनी केलं. थोडं पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो. समर्थांचं हे जे वाक्य आहे ना, आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करावे, म्हणजे काय तर पुरुषार्थ तू कर, पण सुख कुणाला लाभलं पाहिजे त्याचं, त्या पुरुषार्थाचं, तर समाजाला लाभलं पाहिजे, राष्ट्राला लाभलं पाहिजे. आणि हीच फिलॉसॉफी, हेच तत्वज्ञान पुढे कुणी फॉलो केलं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. आता तुम्ही म्हणाल ते कसं, तर ते तुम्हाला एका मिनिटात पटवून देतो. समर्थांनी सांगितलं की आपल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करावे, आणि त्याच्यानंतर समर्थांना आदर्श मानणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय म्हणतात ते तुमच्या सगळ्यांसमोर मांडतो. ते असं, गुण सुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. म्हणजे काय, याचा अर्थ काय तर आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करा. म्हणजे काय, माझे जे गुण आहे, आपल्या अंगात असणारा एखादा जो गुण आहे, सद्गुण आहे, या सद्गुणाच्या माध्यमातून गुण सुमने मी वेचियली या भावे, मी त्याचा समुच्चय, त्याचं एकत्रीकरण एवढ्यासाठी केलंय की माझ्या मातृभूमीनं, माझ्या देशानं सुगंध त्या सद्गुणांचा घ्यायला हवा. म्हणजे आमच्या सद्गुणांचा माझ्या देशाला, माझ्या राष्ट्राला, माझ्या देशातील माणसांना, समाजाला त्याचा उपयोग व्हावा. हा जो एक विचार सावरकरांना स्फुरला, त्यांनी तो मांडला. तो कशातून तर तो आमच्या रामदास स्वामींच्या तत्वज्ञानातून. आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करा. की पुरुषार्थ तू कर, असा कर की ज्यातून समाजाचं, राष्ट्राचं, नव्हे राष्ट्रातल्या अनेक दबलेल्या, घाबरलेल्या प्रत्येक माणसाचा यातून उत्कर्ष साधला जाईल, यातून त्याचं उत्थान साधलं जाईल, असा पुरुषार्थ तू कर. हे समर्थांना यातून अभिप्रेत लक्षात घ्या. तर असे राष्ट्राचं उत्थान करणारे, राष्ट्राला उद्धार करणारे अनेक विचार श्री समर्थांच्याकडनं आपल्याला मिळतात. आज आमचा स्वानंद मला म्हणाला होता, दादा 7:30 पावणे 8 पर्यंत आपल्याला आपला विषय मांडता येईल. आज आपण आपल्या विषयाला मला वाटतं 6:40 ला सुरुवात केली, आता 7:40 वाजत आलेले आहेत. 1 तासाचा आपला समर्थांचा विषय व्यवस्थित बोलून झालेला आहे. जाता जाता तुम्हाला 1-2 मुद्दे सांगतो आणि आपण आपल्या या आजच्या झूम मीटिंगच्या व्याख्यानाचा इथे शेवट करूया. समर्थांनी राष्ट्राला तारून नेण्यासाठी जे जे आवश्यक होतं ते त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या जगण्यातून आपल्याला दाखवून दिलेले. लक्षात घ्या. दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, आत्मानाम असेल, आणि समर्थांचे असे अनेक ग्रंथ आहेत. 40 ग्रंथ मला वाटतं समर्थांचे आहेत.
या प्रत्येक ग्रंथातून समर्थांनी राष्ट्राला उपयोगी असाच विचार दिलेला आहे, देशाला उपयोगी असाच विचार दिलेला आहे. त्यामुळं जर आपल्याला चांगला भारत घडवायचा असेल, चांगला हिंदुस्थान घडवायचा असेल, राष्ट्र घडवायचं असेल, तर समर्थांच्या या विचारांवर आपण प्रामाणिकपणे कार्य करत राहिलं पाहिजे. आणि त्यांचा जो प्रत्येक विचार आहे तो अंमलात आणला पाहिजे. ज्या योगे आपण काय करू शकू, तर या भारत मातेला आजही जी बिकट परिस्थिती आपल्या देशावर आहे, यातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल, तर केवळ आणि केवळ समर्थांचा विचार घेऊनच आपल्याला पुढे गेलं पाहिजे. जर आपण हा समर्थ विचार घेण्यात चुकलो, तर काय होईल सांगू का? आपल्या भारत मातेला कूस बदलण्याची सुद्धा उसंत मिळणार नाही, आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही. त्यामुळं समर्थांनी काय केलं, तर तत्कालीन परिस्थितीचं, तत्कालीन देश परिस्थितीचं, समाजाचं चिंतन केलं आणि त्यानुसार आपल्या कार्याला दिशा दिली. त्याच पद्धतीनं आज समर्थांचं ग्रंथ रूपानं भरभक्कम आपल्याला खूप मोठा एक मार्गदर्शक दीप आपल्या समोर समर्थ ठेवून गेलेले आहे. तो समोर ठेवून त्यांच्या जीवनचरित्राचा प्रत्येक पैलूचा सखोलपणे अभ्यास करून आपण त्या मार्गावर जर चाललो, तर निश्चितपणे आपण आपल्या या देशाला उत्थान मिळेल असं निश्चितपणे एखादं कार्य करू शकतो असं मला वाटतं. तर मुळात काय आहे, आज दासनवमीच्या अनुषंगानं माझ्या या तरुण मित्रांनी हा जो कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी पुनश्च एकदा खरोखर त्यांचं अभिनंदन करतो. कारण काय आहे, विषयाच्या व्याख्यानाच्या शेवटाकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा मी आपल्याला तेच सांगितलं की आज समर्थ आपल्यात नाहीत. मगाशी आमच्या राधेश्यामनी सांगितलं की कुणीतरी सद्गृहस्थ बोलता बोलता म्हणाले की आज समर्थांचा वाढदिवस आहे. तर अशा पद्धतीचा हा जो चुकीचा एक समज अनेकांच्या मनात असतो, ती काही मोठी गोष्ट नाही. बऱ्याच लोकांना यात कन्फ्युजन होतं. एक संभ्रम असतो की दासनवमी म्हणजे काय? तर आजची ही समर्थांची पुण्यतिथी. आज त्यांनी त्यांचा देह समर्पण केला. तर या दासनवमीच्या अनुषंगानं जाता जाता तेच सांगावंसं वाटतं की राष्ट्राला आवश्यक सगळे विचार आपल्याला समर्थांच्याकडनं मिळणार आहेत, त्यांच्या ग्रंथातनं मिळणार आहेत. आणि समर्थांनी देखील आपल्याला काय सांगितलंय, तर दासनवमीचा एक संदेश समर्थ काय म्हणतात, दासनवमीचा एक संदेश सांगायचा झाला तर माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. की माझी काया आणि वाणी तुमच्यात नसेल, पण काय ग्रंथ मात्र धांडोळावा, मी तुमच्यातच आहे. पण कधी? तुम्ही माझा ग्रंथ पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ग्रंथात मिळतील. त्यामुळे समर्थांनी लिहिलेली जी निर्माण केलेली जी ग्रंथ संपदा आहे, तिचं अवलोकन, तिचा अभ्यास जेव्हा आपण करूया, तेव्हा निश्चितपणे या राष्ट्राला उद्धरून टाकण्याचं एक जे सामर्थ्य समर्थांच्या ग्रंथात आहे, ते आपल्यालाही प्राप्त होईल. समर्थांचा नित्य निरंतर आशीर्वाद आपल्याला तो आहेच आहे. आणि आपण जर त्यांच्या दिलेल्या मार्गावरून चालत राहू, तर तो निश्चितपणे आपल्याला मिळतच राहील. जाता जाता आपल्या व्याख्यानाच्या शेवटाकडे जाताना आपल्या सगळ्यांना एवढं सांगावंसं वाटतं की शिवसमर्थ मंडळ पुणे यातील या तरुण मित्रांनी माझ्या नावं एक जरा मी बघून वाचतो, मला सगळ्यांची नावं आठवणीत नाहीयेत. राधेश्याम सुभेदार, आमचा स्वानंद बेहेरे, अभिषेक दामले, अद्वैत पिंपळीकर, ओम पणशीकर या सगळ्या तरुण मित्रांनी सुंदर प्रकारचा उपक्रम राबवलाय. त्यांचा नित्य लॉकडाऊन मध्ये देखील त्यांचे अनेक उपक्रम त्यांनी खूप सुंदररित्या, राष्ट्र नावाची एक व्याख्यानमाला आणि अनेक उत्तमोत्तम खूप मोठ्या लोकांना बोलावून इथे या माध्यमातून यांनी हे जे धर्म चेतनेचं, धर्म जागरणाचं, राष्ट्र जागरणाचं, देश जागरणाचं कार्य अविरत चालू ठेवलेलं आहे. हे कार्य खूप सुंदर या मुलांनी चालू केलंय. यांना श्री समर्थ बुद्धी घालतायत, त्याप्रमाणे ते त्यांच्या मार्गावर निश्चितपणे चालत राहतील आणि भविष्यातही त्यांच्या हातून अजून मोठी मोठी कामं या माध्यमातून व्हावी, अशी मी या सगळ्यांना अशा शुभेच्छा देतो. सोबत मला आज या व्याख्यानासाठी त्यांनी इथं पाचारण केलं, मला बोलावलं आणि मला इथं माझे 4 वेडेवाकडे बोल समर्थांबद्दल माझी असलेली जुजबी माहिती आपल्या समोर
मांडण्याची ही जी त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल या सगळ्यांचे, आणि अजूनही ही जी नावं मी घेतली या मंडळातील माझ्या मित्रांची, यात कुणी विसरला असेल तर ते देखील, ज्यांची नावं मला अगदी समोर माझ्या समोर आलेली होती तेवढ्यांची नावं मला माहित आहेत, पण या उपक्रमात सहभागी असणारे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे हे सगळे तरुण मित्र यांनी ही जी संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि आजचा हा जो विषय आपण बघितला, थोडं लवकर मला माझं व्याख्यान थांबवावं लागतंय कारण तुमच्या सगळ्या तरुण मित्रांशी बोलण्याची इच्छा भरपूर आहे. पण घडलेला विषय असा आहे की 8 वाजता अजून एक श्री समर्थ निर्याण कथेचं एक व्याख्यान आहे. त्याही व्याख्यानाला आपण सगळ्यांना शक्य झालं तर आपण त्याही व्याख्यानाचा लाभ घ्यावा. माझं स्वतःचं दास म्हणे नावाचं एक जे पेज आहे, ज्या पेजवर अनेक विचारवंत, अनेक मोठी लोक बोलावून मी त्यांना श्री समर्थांबद्दल त्यांचे असणारे विचार जाणून घेतो. तर ते जे पेज आहे त्याच्यावर आता 8 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही श्री समर्थांची निर्याण कथा करणार आहोत. त्या व्याख्यानामुळे माझा विषय थोडा मला आवरता घ्यावा लागतोय, नाहीतर बोलण्यासारखा अजून खूप मोठा विषय आहे, तो आपण बघूही शकलो असतो. पण थोडं पुढच्या कार्यक्रमाचं एक बंधन असल्या कारणानं मी इथे थांबतोय. या मीटिंगला, या व्याख्यानाला मी माझ्या पूर्णविराम देतोय. तरी या सगळ्यांनी मला संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना सादर साष्टांग नमस्कार करून या व्याख्यानाची असं जाहीर करतो. जय जय रघुवीर समर्थ.